श्री स्वामी समर्थ. घराबाहेर कोहळा का बांधतात? संपूर्ण मार्गदर्शन. आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळं बांधण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे. पण आपल्या घराबाहेर कोहळं बांधण्याचा काय फायदा आहे? कोहळं का बांधावा? याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात. लाल कपड्यात जर कोहळा बांधला तर घराला कोणाचीही नजर लागत नाही. जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोहळा बांधलात तर आपल्या घरात कोणतीही दुष्ट शक्ती येत नाही आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होत असतं. आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे. बाहेरून कोहळं आणत असताना कधीही देठासकट आणावा. घरी आल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा. त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा. तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी. मग ते कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फूल यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत. आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्ट शक्ती येऊ नये. त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे. कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा. कधीकधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो. तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दुष्ट शक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे.